जय काळसिद्ध. खरं म्हणजे आपण पाहतो ना, ज्ञानासाठी साधना आवश्यक नाहीत असं म्हटलं जातं. साधन न लगे म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही, कारण ते मूळचंच सिद्ध आहे. पण ते मूळचंच सिद्ध असून सुद्धा ते आपल्याला का प्राप्त होत नाही? कारण काय झालंय, आपण अनंत वासना साठवून ठेवलेल्या आहेत, चित्तावर अनंत वासना साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वासनांखाली ते दबलेलं आहे. अनेक वासना आहेत, पण त्यातल्या प्रामुख्याने आपण 3 वासना समजून घेणार आहोत आज. कळलं ना? म्हणजे कसं होतं बघा, ह्या वासनांचा केवढा जबरदस्त परिणाम होतो. पहिलं म्हणजे अपराध वासना. आता अपराध वासना म्हणजे कसं, तर हे वेद वगैरे आहेत ना, वेद म्हणा, अनेक शास्त्र ग्रंथ म्हणा, भगवद्गीता म्हणा, रामायण महाभारत वगैरे वगैरे सगळे जे आहेत ना, ते ह्याच्या संदर्भामध्ये अश्रद्धा. कळलं ना? असं म्हणजे काय, कोणी म्हटलं अरे का तुम्ही काळजी करू नका, देव सगळं सांभाळ करेल. म्हणजे कुठला देव, कोणी पाहिलाय देव? झालं म्हणजे ह्या ज्या भावना ज्या आहेत, म्हणजे ह्याला म्हटलं आता अपराध वासना म्हटलं जातं. म्हणजे आपण मान्यच करायला तयार नाही. अरे बाबा, देव सगळ्या बाबतीत सांभाळतो. श्रीकृष्ण भगवंतांनी म्हटलंय ना की नमे भक्ता प्रणश्यते, तुम्ही फक्त भक्ती मार्गाने वाटचाल करा. पण नाही, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. झालं म्हणजे ही झाली अपराध वासना. नंतर पुन्हा कसं होतं, विपरीत ग्रह. कळलं ना? विपरीत ग्रह म्हणजे कसा, हा त्यातलाच एक आहे. म्हणजे आपण हे मानायलाच तयार नसतो, आपल्याला भ्रम झालेला आहे, भ्रम. आणि भ्रमाने हे वास्तविक जे सत्य आहे ते आपण समजायला तयार नसतो. दुसरं कसं असतं, दुसरी आहे कर्मवासना. कर्मवासना म्हणजे पूर्वीच्या दुष्कृत्यामुळे अनेक संस्कारांनी मालिन्य आलेलं असतं. अनंत जन्मात आपण किती कर्म केलेले, दुष्कृत्य पण झालेली असतात, सत्कृत्य पण झालेली असतात. पण ही दुष्कृत्य जे आहेत ना, त्याचा परिणाम असा होतो की आपण हे तत्वाचा उपदेश जेव्हा महापुरुष करतात ना, तर त्यावेळेला आपण ते ऐकायलाच तयार नसतो. आयत्या वेळेला ते घात करतात. कळलं ना? म्हणजे महापुरुषांनी सांगून सुद्धा तिकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणजे त्या उपदेशाचं आकलनच होत नाही, समजतच नाही आपल्याला. हे झाली दुसरी कर्मवासना. कळलं ना? आणि तिसरी कुठली, कामवासना. आता कामवासना म्हणजे कर्तव्यशेष. माझं हे कर्तव्य राहिलंय, माझं ते कर्तव्य राहिलंय, मला असं करायचंय, मला घर बांधायचं आहे, मला शेतामध्ये विहीर खोदायची आहे. अरे ठीक, किती गोष्टी राहिल्यात. म्हणजे ही सगळे कर्मशेष जे आहेत ना, कळलं ना, ही झाली कामवासना. कळलं ना? आणि ह्या अनेक प्रकारची कर्तव्य करत आपण बसतो. आणि ह्यामुळे कसं होतं, ह्या इतक्या दृढ वासना झालेल्या असतात. कळलं ना? हा सगळा वासना नाश व्हायलाच पाहिजे. मग आता ही कसं काय नाश होणार? आता ही अपराध वासना ही कशी नाश होणार? ह्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे त्यांनी, की विचारपूर्वक निश्चय करायचा. कळलं ना? ही विचारपूर्वक निश्चय केल्याने ते नाहीशी होतं. ठीक आहे, जसं मी म्हणतो ना, नाही मला माझ्या काळसिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं, मला मी काही ओळखत नाही, मला जो माझ्या सद्गुरूंनी बोध केलेला आहे त्याबद्दल मी ठाम आहे, मजबूत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे. जसं समर्थांनी कल्याणा छाटी म्हटलं, समर्थांची छाटी उडून जात होती. कल्याणाने उडी मारली, बघितलं नाही आणि छाटी धरली. समर्थांनी वाचवलं, तो भाग वेगळा. पण नुसतं म्हणजे इतका विश्वास आणि असा ज्या विश्वास होता ना, तेव्हा ही अपराध वासना ही दूर होऊन जाते. कळलं ना? आणि मग दुसरं कसं असतं, ही कर्मवासना. आता कर्मवासना जर दूर करायची असेल ना, तर त्यासाठी नाही परमेश्वराची कृपा लागते. कळलं ना? सद्गुरूची कृपा लागते आणि सद्गुरू कृपा करतात हेही लक्षात ठेवा. कळलं ना? हा अनुभव आपल्याला येतो, मी अनुभव घेतलेला आहे. सद्गुरू कृपा करतात आणि ह्या सद्गुरू कृपेने काय होतं, ही जी वासना जी आहे, कळलं ना, ही दूर होते. म्हणजे कुठली, कर्मवासना. आता तिसरी कशी राहिली, ही तिसरी कामवासना आहे. आता कामवासना आहे ना, म्हणजे आता बघितलं ना, मग हे कर्तव्य ते कर्तव्य. आता ही कामवासना जर आपल्याला थांबवायची असेल, कळलं ना, तर ह्याच्यासाठी वैराग्यादी साधनांनी निवृत्त होते. कळलं ना? आणि हे वैराग्य कसं निर्माण होतं, ह्या विषयांकडे दोषदृष्टीने पाहायला शिकायचं. आणि जेव्हा आपण विषयांकडे दोषदृष्टीने पाहायला पाहतो,
तेव्हा ही कामवासना ही निवृत्त होते. आणि ह्या ज्या वासना, आणि विशेष महत्वाचा, एकदा मी महाराजांना विचारलं की म्हटलं बाप्पा, म्हटलं रामकृष्ण परमहंसाने असं म्हटलेलं आहे की विवेकानंद जेव्हा म्हटलं की बाबा तू देवाला पाहिलंय का तुम्ही? हो, तुला जसं मी पाहतोय तसंच मी देवाला पाहिलेलं आहे. आणि जसं हे फूल देतो ना मी तुला, तसंच हे सुद्धा देता येतं. मी महाराजांना विचारलं, बाप्पा म्हटलं हे असं असं आहे का? महाराज म्हणाले, हो बाबा, ते होतं, पण त्याच्यासाठी तेवढी तयारी लागते. आणि तयारी म्हणजे त्यांनी मला इतकं सांगितलं, तू काही करू नकोस, तू स्वतः जे करतोस ना तेच करत राहा. म्हणजे ही सगळी तयारी आहे, सद्गुरू भगवान करून घेतात. म्हणजे आता आपण काय पाहिलंय, मुख्य 3 वासना पाहिलेल्या. कळलं ना? अपराध भावना कळून टाका. नाही, माझा विश्वास आहे, मला माहिती नाहीये. महाराजांनी मला हे सांगितलंय ना, तारी मारी. महाराज कसं म्हणायचे, जेव्हा मी सिद्धरामेश्वर महाराजांकडे गेलो, कळलं ना, महाराजांची सगळी तयारी झाली होती, पण तरी सुद्धा त्यांची ती स्थिती आलेली नव्हती. ते काय म्हणाले की तारी मारी तुझेच चरण, असं म्हणून मी त्यांना साष्टांग दंडवत घातलं, साष्टांग नमस्कार केला आणि मी राजा झालो. म्हणजे हे कसं होतं, ह्याच्यासाठी आपल्याला पूर्ण शरणागती पत्करायला पाहिजे. बस सद्गुरू भगवंतावर कायमचा विश्वास पाहिजे. मला माहिती नाही, मला महाराजांनी सांगितलं हे असं आणि असं, कळलं ना? आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला तो आनंद आतून यायला लागतो. ह्या सगळ्या वासना आपोआप दूर होतात, आपोआप दूर होतात. याच्यासाठी काळसिद्धेश्वर महाराजांनी जो बोध केलेला आहे, बस त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तारी मारी तुझेच चरण, या भावाने सद्गुरूला शरण राहा. आणि हे मी काळसिद्धेश्वर महाराजांच्या एकनिष्ठ भक्तांना सांगू इच्छितो. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध, जय